नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या कोकिळ पक्षाला वेळेवर मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. ठामपाचे वाहन चालक गोरे आणि जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पक्षीप्रेमी भरत मोरे यांना फोन करून त्वरितच मदतीची मागणी केली. तर भरत मोरे हे तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून जन्ममृत्यू विभागाच्या बाहेरच्या बाजूला कोकिळा जखमी अवस्थेमध्ये बसलेली मोरे यांना दिसली. कावळे तिला टोचा मारत होते. कोकिळेला पकडायला गेल्यावर ती जन्ममृत्यू विभागामध्ये गेली, तर तिथे तिला पकडायला गेल्यावरती ती घाबरलेली होती. भेरकटत ती त्या ठिकाणी आली असावी. तिच्या उजव्या पंखाला थोडी जखम झाली होती. तर शुश्रूषा करून कोपरीच्या मिठागर येथील निसर्ग अधिवासामध्ये तिला सोडण्यात आलेला आहे. भरत मोरे यांनी अगोदर 50पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचे जीव वाचवलेले आहेत. जखमी पशुपक्ष्यांना वाचवा असं आवाहन यावेळी पक्षीमित्र भरत मोरे यांनी नागरिकांना केलं आहे. कोकिळ मला जन्ममृत्यू विभागाच्या बाहेर होता, तो सापडला. त्याला कावळे टोचा मारत होते. ठाणे महानगरपालिकेचे ड्रायव्हर आहेत, त्यांनी गोरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तिथे कोकिळाला कावळे टोचा मारत आहेत. तसा मी महापालिकेचाच कर्मचारी आहे आणि मग मी लगेच आलो आणि त्या कोकिळाला पकडला. तशी ती उडत होती, थोडीशी उडत होती आणि मग नंतर ती मला मिळाली. आता तिला साळुंक्या दिसतात. कोकिळ हा दुर्मिळ पक्षी आहे, हा दिसत नाही सहसा. काय वैशिष्ट्य आहे? हा पक्षी सहसा मिळत नाही. हा झाडाझुडपामध्ये असतो आणि कीटक वगैरे खात असतो. आता हा थोडा लहान आहे आणि भरकटलेला असं वाटते तो, त्याच्यामुळे त्याला कावळे टोचा मारत होते. ॲक्च्युली याला पहिला बघणार मी, याला थोडं खायला वगैरे देणार आणि पाणी वगैरे पाजणार, घरी घेऊन जाणार आणि याला थोडंसं हे करणार आहे, थोडी शुश्रूषा स्टार्टिंगला. नंतर समजा तो उडायच्या जर तयारीत असेल तर त्याला उडवणार, नाहीतर मग त्याला CPCA किंवा SPCA हॉस्पिटल ब्राह्मणला इथे नेऊन देणार. ठाणे महानगरपालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून जे नागरिक पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकीत बिलधारकांचे नळ संयोजन खंडित करणे, मीटर रूम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारांमध्ये 100% सूट लागू करण्यात आलेली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरती 100% इतकी भरीव सवलत असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलेलं आहे. जे नागरिक आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवरती जप्ती कारवाईची तात्काळ
प्रस्तावित करून नळ संयोजनं खंडित करणे, मीटर रूम सील करणे, पंप जप्ती कारवाई सुरू करणे अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. तर नागरिकांनी पाणी बिल भरून कारवाई टाळावी असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नरेटिव्हची लढाई सर्व स्तरावरती सुरू आहे. त्यात तुम्ही कठपुतली बनू नका, तर सजग प्रेक्षक बना. पडद्यावर जे दाखवलं जातं त्याची साधक बाधक चर्चा करून रसग्रहण करा असं आवाहन लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण यांनी रसिकांना केलं आहे. ठाण्यातील रामभाऊ माळगिया स्मृती व्याख्यानमालेमध्ये चित्रपटसृष्टीची बदलती परिभाषा हे 7वे आणि अंतिम पुष्प सोमण यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या प्रांगणामध्ये 8 जानेवारीपासून आठवडाभर सुरू असलेल्या 40व्या रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेचा समारोप सोमण यांच्या व्याख्यानाने झाला. याप्रसंगी व्याख्यानमालेला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष अभिनेते उदय सबनीस, शरद पुरोहित, कमल संजय केळकर, सुहास जावडेकर, माधुरी तामाणे, विजय जोशी इत्यादींसह अनेक रसिक श्रोते उपलब्ध होते. अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा व परखडपणा अंगी बाणवलेल्या योगेश सोमण यांनी चित्रपटसृष्टीसह नाटक व माध्यमातील अन्य करमणुकीवरती सडेतोड भाष्य केलं आहे. करमणुकीच्या कुठल्याही सादरीकरणाचा भारताच्या समाज मनावरती काहीही परिणाम होत नाही हे स्पष्ट करताना सोमण यांनी घाशीराम कोतवाल नाटकाच्या नांदीपासून कथानकापर्यंत आणि कीर्तनाच्या फॉर्म्समध्ये मांडलेल्या महानिर्वाण नाटकाची खुमासदार मीमांसा केली आहे. चित्रपटांमधील सिनेमॅटिक विरोधाभास दर्शवताना सोमण यांनी शोले व अन्य चित्रपटांचे दाखले देत इकोसिस्टीम समीक्षकांच्या एकंदरीत दृष्टिकोनाबद्दलही नाराजी दर्शवलेली आहे. सिनेमातील 782 बिल्ला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून नरेटिव्हची सुरुवात सिनेमांमधून झाल्याचं नमूद करून सोमण यांनी 2001 ते 2014 पर्यंत विविध माध्यमातून मोदींना रावणापेक्षा मोठा मौत का सौदागर म्हणणं तसेच मोदी पंतप्रधान बनणे हे व्यापक कट होता असं वक्तव्य करून त्यांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मात्र कायद्याच्या व्यासपीठांवरती देशवासियांनी अशा खोट्या नरेटिव्हला झुगारून दिलं. तरीही सर्व स्तरावरती नरेटिव्हची लढाई सुरूच असून त्यात तुम्ही कठपुतली बनू नका असं सांगून सोमण यांनी समविचारी बनून आपल्यासोबत येण्याचं आवाहन रसिकांना केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम करताना कलाकार आणि रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. यासाठी नाट्य कलावंतांशी चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश करावा तसेच प्रेक्षकांच्या सोयीसुविधांचाही विचार करून कार्यवाही करावी असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य प्रेक्षकातील तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देत वॉटरप्रूफिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल कामे, प्रेक्षकागृहातील लाइटिंग, फिटिंग, साऊंड सिस्टम, एअर कर्टन, वातानुकूल व्यवस्था, स्टेज दुरुस्ती, रूफ गार्डन, VIP कक्षातील पडदे बदलणे, स्वच्छतागृहांच्या सुधारणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी या कामाचा आढावा घेतलेला आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोरडे, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, विनोद पवार, विकास ढोले, शुभांगी केसवानी उपस्थित होते. ब्रह्मांड संकल्प सोसायटीतील रहिवाशांना नगरसेवक निवडणुकीपूर्वी सोसायटीतील पाणी साठवणुकीसंदर्भात नगरसेविका उषाताई वाघ व समाजसेवक विशाल वाघ यांच्याकडे ही समस्या मांडली होती. रहिवाशांची गरज आणि अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ब्रह्मांड संकल्प सोसायटीसाठी 5000 लिटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या सर्व आवश्यक फिटिंगसह स्वखर्चातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमासाठी जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचं मोलाचं मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सहकार्य लाभलं. त्याबद्दल नगरसेविका उषा वाघ, समाजसेवक विशाल वाघ यांनी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानलेत. पक्षनेत्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करता आला. सोसायटीतील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी शक्य ते सहकार्य करणं ही आमची जबाबदारी असून पुढील काळातही परिसराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहू असं यावेळी समाजसेवक विशाल वाघ, नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी सांगितलं. उपक्रमाबद्दल नागरिकांनी देखील या दोघांचे आभार मानले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.